मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघाताची मालिका सुरू असून आज पहाटेच पुन्हा एक भीषण अपघात घडला आहे। बोरघाटात एका ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली। या ट्रकची केबिन दबून सहचालकाचा अडकून जागीच मृत्यू झाला। सविस्तर माहिती अशी की मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर साखरेच्या गोणी घेऊन ट्रक क्रमांक MH06BW4925 चालक राकेश कुमार वय वर्ष 35 राहणार बिहार हा पुण्यावरून मुंबईकडे जात असताना तो एक्सप्रेसवेवरील बोरघाट ढेकू गावाजवळ आला असता तीव्र उतारावर त्याचा ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरील ट्रक क्रमांक MH56A2497 ला पाठीमागून जोरदार धडक दिली। ट्रकची धडक एवढी जोरदार होती की या ट्रकची केबिन पूर्णपणे दबून सहचालक सुरेश यादव वय वर्ष 35 राहणार उत्तर प्रदेश याचा जागीच मृत्यू झाला। या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, देवदूत यंत्रणा, अपघातग्रस्त टीमचे सदस्य, IRB टीम हे तात्काळ घटनास्थळी दाखल होत क्रेनच्या सहाय्याने केबिन मध्ये अडकलेला मृतदेह बाहेर काढून ट्रक रस्त्याच्या बाजूला घेऊन एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला। तर दुसऱ्या ट्रक मधील चालक अपघाताची माहिती न देता पळून गेल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत। शिवसत्ता टाइम्स साठी खलील सुर्वे, खोपोली। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।